तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे। आमदार रवी राणा यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण चांगले आहे। रवी राणा यांनी ठामपणे दावा करत रविराज देशमुख हेच तिवसा मतदारसंघाचे पुढील आमदार होतील असा विश्वास व्यक्त केला आहे। या व्यक्तानंतर भाजपचे विद्यमान आमदार राजेश वानकडे यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिवसा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रवी राणा यांच्या या विधानामुळे महायुती आणि स्थानिक राजकारणात नवे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता या वक्तव्याचा आगामी निवडणुकांवर नेमका काय परिणाम होतो आणि मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बोलतो ते नेहमी सत्य होत असते। दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रवी राणा करणार आहे। आणि त्या बदलीमध्ये प्रामाणिक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो विश्वासाने भारतीय जनता पार्टीसोबत शून्यापासून जुळलेला आहे, काम करत आलेला आहे। आणि मला माहीत आहे की तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज घोष होते त्यावेळेस त्यांची तिकीट काढण्याचं काम सुद्धा मी केलं आणि याच्यासाठी घाबराची खरा बोलणार नव्हतो। आता मुख्यमंत्र्यांशी बोललो मी की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांनी मंजूर करून दिला, केंद्रामध्ये मान्यता मिळवून दिल्या, त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मी आणि नवनीत रावांनी आत्ताच 20-25 मिनिटं आधी स्वतः बोलून त्यांचे आभार व्यक्त केले की अमरावती जिल्ह्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मान्यता रविराज घोष देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दिली, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद। आणि मला विश्वास आहे देवावर आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर की महायुतीचे घटक म्हणून आम्ही ताकदीने नेहमी साथ दिला आणि महायुतीचे घटक म्हणून रविराज घोष जेव्हा मैदानामध्ये उतरतील ताकदीने रवी राणा पुढे राहील, साथ देईल, त्याच्यात काही शंका नाही आहे। आणि बदल एक जनता करत असते आणि जनता जनार्दनाने जे ठरवलं त्याच्यामध्ये कोणी रोखू शकत नाही। म्हणून तुमच्या मनामध्ये जे आहे तेच माझ्या मनामध्ये, म्हणून ते सगळं होणार आहे। वेळेची वाट पहा आणि मी पुनश्च रविराज घोषला मनापासून शुभेच्छा देईन।